सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारातील कोसळलेले भाव या दुहेरी कोंडीत सापडलेल्या शिंदखेडा तालुक्यातील टेमला गावचे शेतकरी पदमसिंग जयसिंग गिरासे यांची उद्विग्नता आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विदारक वास्तव मांडत आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील कांदा अक्षरशः मातीमोल झाला असून काढून गोण्यांमध्ये भरलेला कांदा खरेदी करण्यासाठी एकही व्यापारी सध्या फिरकत नसल्याचं भीषण चित्र आहे। केवळ कांदाच नाही तर मका आणि गव्हाचे भावही मोठ्या प्रमाणावर कोसळले। कालपर्यंत 2300 रुपयांना विकला जाणारा मका आज 1500 रुपयांवर येऊन ठेवलाय। एकीकडे शेतमालाला कवडी मोल भाव मिळत असताना दुसरीकडे 700 रुपयांची खताची गोणी थेट 1700 रुपयांवर पोहोचली आहे। या गगनाला भिडलेल्या उत्पादन खर्चामुळे आणि पदरी पडलेल्या नैराश्यामुळे आता शेती करणं म्हणजेच जणू गुन्हाचं झालंय, अशी संतप्त आणि हतबल प्रतिक्रिया शेतकरी पदमसिंग गिरासे यांनी दिली आहे। सरकारने या भीषण परिस्थितीची तातडीने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांवर सामूहिक आत्महत्येची वेळ येईल, हा त्यांचा इशारा प्रशासनाचे डोळे उघडणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। माझं नाव पदमसिंग जयसिंग गिरासे, मी शिंदखेडा तालुक्यातील टेमला या गावाचा शेतकरी आहे। पण शेतकरी मनाला लाज वाटते, कारण शेती करणं म्हणजे एकदम गुन्हा झालेला आहे। आता जे मुलं येतात ते पुढे शेती करणारच नाही, कारण आता माझा कांदा जमीन दोष झालेला आहे। बाकी कांदा उकडून शेतामध्ये कट्टे भरून पडलेला आहे, पण त्या कट्ट्यांना घ्यायला कोण तयार नाही। कोणी व्यापारी ह्या शेतात येत नाही, कारण पाऊस चालू आहे। मध्ये मध्ये आज पाऊस येतोय, काल उद्या गार पडते, त्याच्यामुळे कोणता व्यापारी नाही म्हणतोय आणि भाव तर द्यायला तयार नाही। म्हणजे आणि मार्केट पण मध्ये मध्ये म्हणजे नुसतं कांद्याचीच व्यथा नाही, कारण मका सुद्धा दरवर्षी 2200 तर 2300 मका होता, तो यावर्षी 1500-1400 मागतायत ते। आणि गहू सुद्धा 2500च्या वरती जाणारी वस्तू ती 2000च्या आत मागतायत। मग शेतकऱ्याला काय परवडेल? 700 रुपयाची जी बॅग होती खताची, ती आता 1700 रुपये झालेली आहे। 3000चं बियाणं आहे गव्हाचं, तर त्यात शेतकरी राहील का? त्याला आत्महत्या करावी लागेल। म्हणून पुढे पुढे लोक शेतकरी करणार नाही शेती आता, कारण परवडणारच नाहीये। आता शेतकऱ्याच्या व्यथेकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर मग शेतकरी जिवंत राहणार नाही।